बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 62. आज यार टास्क लय भारी झाला यार. किती दिवसांनी इतका भारी टास्क पाहायला भेटला यार, काही म्हणा. विशालनी बरोबर आहे ना, काय म्हणता यार, पासा फेकलाय पासा, जो यांना नाही फेकता आला. कशाबद्दल बोलते मी बोलते संकेतबद्दल. हो, संकेत. हे बघा, विशाल हा जबरदस्त टास्क मास्टर होता, बरोबर की नाही. टास्क खूप ताकदीने खेळतो. टास्क खेळायसाठी एक बलवान ताकदवानची ना एक गरज असते आपल्याला. पाहिजेच, तुम्ही किती युक्ती लावा, पण कमीत कमी ना तुमच्याकडे ना एकतरी असा ताकदवान. मागच्या सीझनमध्ये अरबाज पटेल होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. अरबाज पटेल होता. अरबाज पटेल हाईटमुळे आणि बॉडीमुळे चांगल्यांना धरून फेकत होता. इवन त्यांनी सूरजला सुद्धा टास्क जिंकून नव्हता दिला, आणि मग सूरजचा तो संताप आठवतो का तुम्हाला. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक तरी असा एक ताकदवान जो असतो ना, तो तुमच्या बाजूने पाहिजे. संकेत तसाच आहे, जबरदस्त टास्क खेळतो, आणि म्हणूनच विशालने त्याच्या बाजूने त्याला वळवलं आहे. आणि संकेत आहे ना, विशाल किती म्हणत असला की आपल्या टोळीचा कॅप्टन वगैरे झाला, मी तर पहिलेच विरोधात होती का संकेतने टोळीमध्ये जाऊच नाही मुळात. म्हणजे यांनी जे चिठ्ठी दिली त्याच्यानंतर विशालने एक ना भावाचं गाजर दिलं होतं त्याला. तर हे गेम त्याच्यासाठी किती इमोशनल होता, किती गेम होता मला नाही माहिती, पण ते त्याच्यासाठी गेमसाठी खूप भारी वर्कआउट झालं, आणि संकेत त्याच्याकडे बाजूने वळला. तर हे चुकीचं झालं. संकेतनी तर म्हणत भाऊ मी तुझं आयुष्यभर बाहेर भावाचं नातं निभवेन, पण घराच्या बाहेर मी इथं गेम खेळायला आलो. सिम्पल. मी टोळीच्या विरुद्ध नाही, पण जो पण गेम खेळतो ना मी त्याच्यासाठी बोलते. हाच विशाल होता जो वाईल्ड कार्डला कॅप्टन्सी उमेदवारी भेटू नये म्हणून बोलत हे करता. आणि ते रस्सीचा टास्क आठवतो तुम्हाला. रुचिताला वरून गाईड कोण करत होता, विशाल करत होता का वाईल्ड कार्ड काहीही करून कॅप्टन झाला नाही पाहिजे. मग मला कळत नाही संकेत का त्याच्या बाजूने उभा आहे. ठीक आहे, मला तर वाटतं ठीक आहे, जे झालं ते झालं, पण संकेतने आता त्याचे इंडिव्हिज्युअल गेम खेळावा. हाच विशाल त्याच्या विरोधात उभा होता. इवन तो सगळ्यांना म्हणत होता की एक वाईल्ड कार्ड काही पण झालं तर पहिल्याच वीकमध्ये कॅप्टन झाला तर अर्थ आहे आपल्यावर, हेच बोलला होता तो. तर रुचिताने स्वतःला जिंकवायला नाही तर त्याला हरवायला टास्क खेळला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि आता त्याच संकेतला घेऊन डोक्यावर मिरवतोय. तर मला असं वाटतं संकेतला या गोष्टी समजायला हव्या, आणि पुढे जाऊन आय होप तो त्याची गेम चेंज करेल. आणि मी म्हणते तुम्हाला की ताकदवान एक तरी पाहिजे, हे ठीक आहे, पण जर समोर ऑपोजिट म्हणजे आता एक ग्रुप आहे, समजा काटा ग्रुप आहे. काटा ग्रुपचे एक नाही, दोन नाही, तब्बल 4च्या 4 उमेदवार आज तिथे उभे होते टास्क खेळायला. टास्क खेळायला तिथं उभे होते, आणि यांना सगळ्यांना भारी पडला एकटा संकेत. अरे काय करताय काटा टीमवाले. तर मी तुम्हाला सांगते इथं यांची चुकी काय झाली. काटा टीमवाल्यांची सगळ्यात मोठी, यांनी स्ट्रॅटेजी चुकीची बनवली माहिती आहे. जेव्हा आहे ना या काटा टीमवाले ना त्यांना जिंकवायसाठी खेळत राहिली, पण सर्वात आधी त्यांनी काय करायचं होतं माहिती आहे का. त्यांनी टास्कच्या वेळेस संकेतची स्ट्रेंथ पाहिली होती. रुचिताचा तो टास्क झाला मागच्या जरी कोणता रुचिता दीपाली राखी कॅप्टन झाली होती आणि संकेत होता. तर तो वायर जसा एकट्याने धरून ओढत होता तेव्हा यांनी त्याची स्ट्रेंथ नाही पाहिली ना. मग काटा टीमने एक होऊन पहिले या संकेतला बाद करायला पाहिजे होतं. तुम्ही अग्री करता का नाही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. यांनी त्याला बाद, त्याचे इकडचे मासे घ्यायला हवे होते चौघांनी मिळून, आणि पहिले त्याला काढायचं होतं. मग हे बाकीचे तर आपोआप आरामशीर काढता आले असते यांना. प्राजक्ता वगैरे हे किरकोळ होते, मग यांना काय. पण हा स्ट्रेंथवाला सर्वात स्ट्रॉंग बंदा जो आहे ना, यांनी घरातून पहिले बाद करायला पाहिजे होता. तर जिंकायसाठी स्वतःच्या कॅप्टनशिपसाठी खेळण्यापेक्षा तन्वी, राकेश, दीपाली आणि प्रभू तर ठीक आहे, प्रभू इतका सामील नाही होत त्यांच्या, पण यांनी पहिले संकेतला हरवायला, संकेतला इथून बाद कसं करायचं हे डोकं लावायला पाहिजे होतं. तन्वी नेहमी मास्टर माइंड बनते, तर तन्वीचं मास्टर माइंड डोकं आता कुठे गेलं होतं.
कुठं गेलं होतं तन्वी तुझं मास्टर माइंड डोकं? तू हे डोकं लावायला पाहिजे होतं तन्वी, का आपण सर्वात आधी आपल्या लोकांमध्ये जे कॅप्टन बनेल तेव्हा बनेल, सर्वात आधी आपल्याला ना बाजूचे लोक हटवायचे. आणि सर्वात महत्त्वाचा संकेतला मी मागच्या वेळेस बघितलं आहे, मी काय इवन आपण सगळ्यांनी बघितलं का तो टास्क कसे खेळतो. तर आपल्यातलं कोणीही बाद व्हायच्या आत पहिले आपण त्याला बाहेर काढायचं आणि मग आपण आपल्यामध्ये ठरवू कोणाला करायचं काही नाही. यार हे डोकं का नाही लावलं यार तुम्ही? पहिले तुम्ही संकेतला बाद करायला पाहिजे होतं. तर यांनी इतका मूर्खपणा केला आणि पहिल्याच राऊंडला दीपाली आणि राकेश दोघं आऊट झाले. हां, अरे राकेश तिकडं एकटाच जीव काढतोय त्या संकेतला ते धरून, त्याच्या पायाला बी लागलं वाटतं. तर इकडं तन्वी प्रभू प्रभू ठीक आहे, पण तन्वी दीपाली यांनी हेल्प करायची ना. सर्वात आधी संकेतला हटवायचा डोकं लावायला पाहिजे होतं यांनी. मग यांनी ठरवायला पाहिजे होतं बॅट बॉल स्टंप अंपायर आपण आपलं ठरवून घेऊ चौघंजणं. पण यादी आपण संकेत प्राजक्ता, अरे वा, यांना सगळ्यांना बाहेर काढू इथून. काय यार यांनी डोकंच नाही लावलं. म्हणजे काय बोलू मी आता. टास्क बाकी 1 नंबर खेळा. संकेत क्या बात आहे. संकेतसाठी मी खास टाळ्या करेल वाजवेल. संकेत खूप सुंदर टास्क खेळलात, म्हणजे काय सांगू मी, खूप छान टास्क खेळला. आणि ती तन्वीची रडारड जी आहे ती नेहमीप्रमाणे चालू होती. आणि दीपाली अगदी बरोबर बोलत होती तिला तिथे, का तो प्रभू एवढ्या मोठ्या संकेतबरोबर कसं काय फाईट करेल बाई. तो प्रभूला एका हातात उचलेल. मी म्हणत नाही तिथं तर हात लावायचं एवढं अलाउड नाही, तुम्ही उचलू किंवा मग मारू वगैरे शकत नाही बिग बॉसच्या घरात. पण त्याला किती इझिली होतं त्याला ते मासे हिसकायचे प्रभूकडून. सर्वात महत्त्वाचे यांनी तिथंच माती खाल्ली का यांनी चौघांनी मिळून पहिले संकेतला बाद करायचं होतं आणि मग ठरवायचं होतं त्यांच्यामध्ये कोण कॅप्टन. यांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का, यांच्यात ना ते एकीचे बळ म्हणून कथा आहे माहिती का. काय ना, हे जे 5 बोटातले ना, जेव्हा ही पूर्ण मूठ होते ना, तेव्हाच आपण कोणाला बुक्का मारू शकतो. तर मला सांगा, या एक बोटाने आपण काय करून घेणार कोणाचं वाकडं? नाही करू शकत ना. त्याच्यामुळे यांनी एक साथ होऊन मग त्यांनी हा टास्क खेळायचा होता आणि संकेतला बाहेर काढायचं होतं. यांचं सगळ्यांचं इंडिव्हिज्युअल चाललं होतं. दीपालीचं मी कॅप्टन, तन्वी मला कॅप्टन म्हणायचं, प्रभू म्हणतो मला कॅप्टन म्हणायचं, आणि हे पण आपण प्रभूला बनवू नंतर ऑप्शन नसल्यावर. आणि जर तन्वी तुला इतकंच जर प्रभूला कॅप्टन बनवायचं होतं तर तू त्याच्याकडे मासे का मागत होती ग बाई? तू मासे मागत होती, प्रभू मला मासे दे असं. आणि इकडं आपण एक टास्क पाहिला ज्याच्यात संकेत वर्सेस काटा, म्हणजे हे चौघं विरुद्ध एकटा संकेत भारी पडला यांना. याबद्दल रितेश सर नक्कीच बोलतील. इवन राकेश ज्याप्रमाणे विशालची इन्स्ट्रक्शन ऐकत होता, मी काय बोलले होते तुम्हाला रिव्ह्यूमध्ये, जर तुम्हाला आठवत असेल तर मी बोलली होते रिव्ह्यूमध्ये का इथं राकेश खूप चुकीचा गेला आहे. त्यांनी त्याच्या टीमला सपोर्ट करायचं सोडून तो विशालचा ऐकत गेला आणि तो टास्क रद्द करण्याचा नेहमीप्रमाणे तो प्रयत्न करत होता. आणि याबद्दलच आता रितेश सरांनी चांगलीच कान उघडणी राकेश बापटची केली आहे, ज्याचा प्रोमो आपण बघितला आहे आता थोड्या वेळापूर्वी. आणि इथे काटा विरुद्ध संकेत ही जी लढत आहे ना ती संकेत जिंकलाय. नंतर काटा टीम, मी तुम्हाला बोलले जसं की काटा टीमने आऊट करायला होतं, यांना जमलं नाही. का बरं जमलं नाही? तर यांना इंडिव्हिज्युअली राकेशला वेगळं कॅप्टन बनायचं होतं इकडे, तन्वीला वेगळं कॅप्टन बनायचं होतं इकडे, प्रभूला कॅप्टन बनायचं होतं इकडं, दीपालीला कॅप्टन बनायचं होतं. अरे तुम्ही सगळ्यांनी मिळून उमेदवारी जर प्रभूला दिली आहे तर म्हणा ना आपण सगळे मिळून प्रभूला कॅप्टन करू, सिम्पल आहे. का तुम्ही असं ते दलबदलू खेळतायत? काय बोलायचं यार. इथं एकीचं बळ म्हणजे बिग बॉसने आता तुम्हाला किती काय करायचं, तुम्हाला चौघांना एवढं पॉवर की देऊन तुम्हाला एवढं याच्यात आणून उमेदवारीत आणून तुम्ही काय केलं? काही नाही. नंतर आपण एक भांडण पाहिलं ज्यात दीपाली आणि अनुश्रीत झालं भांड्यांवरून. इथं क्लिअर दिसतंय का दीपालीला अनुश्रीला वाईट दाखवायचं आहे. अनुश्री पण दीपालीला डिकोड करत होते. आज आपण जसं बघितलं त्यांनी प्राजक्ताला पण डिकोड केलं आहे. अरे हा प्राजक्तावरून आठवलं, प्राजक्ता एविक्ट झाली ना, सोशल मीडियावर खूप गरम ही बातमी. पण याच्याबद्दल कन्फर्मेशन मी तुम्हाला लवकरच देते थोड्या वेळात, कारण माझ्याकडं अजून कन्फर्मेशन नाही आले आणि जोपर्यंत माझ्याकडे येत नाही
सोशल मीडियावर कितीही बातम्या पसरू दे, मी व्हिडिओ करत नाही करत मी व्हिडिओ, जोपर्यंत मला कन्फर्म माहिती पडत नाही. माहिती आहे? नाही आलेलं आहे अजून अपडेट काही. आय होप थोड्या वेळात येईल, तर मी तुम्हाला नक्की सांगते. बट जर प्राजक्ता गेली असेल, सो आय एम व्हेरी हॅपी. काहीच गेम नव्हता. आणि प्राजक्ता का गेली असेल हे पण सांगते मी तुम्हाला. का माहिती आहे का? आज अनुश्री धडधडीत बोलताना दिसली आहे विशालला, की प्राजक्ता डायरेक्ट म्हणते आहे का मी बाहेर जाणारच नाही आहे. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स नडला आहे का इथे तिचा? ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे ना, नडल्यासारखा वाटतोय प्राजक्ताचा. जितका ओव्हर कॉन्फिडन्स आहे ती बोलवते. तर आता आपण सुरुवातीपासून जाऊया इथे. तर चहा बनवताना राकेशच्या हाताला लागला. आपण बघितलं काहीतरी लागलं आणि मग राखी आली पळत. मग तिने ते मलम वगैरे लावलं. मग म्हणे मरहम लावते मी. आणि त्याला म्हणते जा झोप ना तू. राकेश म्हणतो किती झोपू, एवढंसं लागलं का झोप, हे असं झालं का झोप, तसं झालं का झोप, असं राकेश म्हणतोय. मग नंतर राकेश आणि राखीची जी मस्ती चालू झाली किचनमध्ये. मग नंतर दीपाली म्हणते इथे सागर, अनुश्री आणि विशालला कालचं चहाचं भांडं अजून पडलं आहे. अरे यार काय यांच्या हायजीनवरनं मागे सोनाली राऊतने पण आवाज उचलला होता. आणि आता हे म्हणताय की कालचं चहाचं भांडं अजूनपर्यंत पडेल, धुतलंसुद्धा नाही आहे. तर इथे सागर म्हणतोय कोणी? मग ती म्हणते अनुश्रीने. मग इकडं अनुश्रीने विशालला वातावरण बिघडायचं काम आहे ना ही करते, लय भयानक करते, असं सागर म्हणतो विशालला इथे, अनुश्री आणि विशालला, की भाई वातावरण बिघडायचं ना जाम काम करते दीपाली इथे, असं त्याचं म्हणणं आहे. की शांत बसतच नाही किंवा मग बोलूच देत नाही, काही ना काही कुरापत काढत असते. तर अनुश्री म्हणते इथे त्याच्यामुळेच ते टिकली आहे वाटतं इथे. नंतर विशाल म्हणतोय त्याच्यासाठी खूप टॅलेंट पाहिजे बाई, आपल्याला नाही जमणार एवढं. विशाल तू खूप टॅलेंटेड आहे आणि तुला जे जमतं ना तू एकदम बखूबी करतो, जे दिसतंय आम्हाला ऑलरेडी. त्याच्यामुळे विशाल तू असं म्हणूच नको का तुला काही जमणार नाही. सो वी नो व्हॉट यू नो आणि व्हॉट यू म्हणजे तू काय करू शकतो असं म्हणतं. जास्त इंग्लिशने काही मराठी शो आहे आपला बाई. नंतर अनुश्रीकडे दीपालीला म्हणते ते माझं मी धुवीन नाही तर नाही धुणार. इकडं अनुश्री म्हणजे ना इकडे जे ना दीपाली जी ना म्हणते तिला की तू भांडं धुवून दे आत्ताच्या आत्ता. आणि मग अनुश्री ते माझं नाही आहे आणि मी धुवन माझं नंतर. तर त्याची माझी ज्यांची ड्युटी आहे त्यांना सांग, ते बोलत नाही आहे, मी 10 दिवसांनी धुवेल जा. तू कॅप्टन नाही आहे मला सांगणारी, तू राखणदारी करते का, असं हे सगळं जे ना अनुश्रीच्या तोंडातनं हे निघलं आहे दीपालीसाठी. मग दीपाली म्हणते मी सदस्य आहे, मी जरी कॅप्टन नसले मी सदस्य आहे. आणि सदस्य आहे, सर्वजण पर्सनल धूत आहे. तर तू एक काम कर बाई, तू काही नको करू, कशाला राहते मग इथे, तू इथं राहूच नको. क्या बात आहे दीपाली. दीपालीला अनुश्री घरात नको आहे, दीपालीला राखी घरात नको आहे. मग करायचं काय आपण सांग दीपाली, काय करायचं आपण? राखी जर घरात नसली तर सगळी मजाच निघून जाईल, चहातनं साखर निघून जाईल, जेवणातनं मीठ निघून जाईल, अशी राखी आहे. मग राखीनीच तर तडका दिला या शोला. काय होता हा शो, किती TRP डाऊन होती, स्पॉन्सर सोडून पळून गेले यार. नंतर इकडं आपण बघितलं ते काही नको कशाला राहते मग इथे राखणदारी कोणी. नंतर राकेश राखीला म्हणतो बाई शादी का लड्डू खाना चाहिए. इकडे आहे ना हे यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलत होते. इकडे राकेश म्हणतोय की आम्ही जेव्हा डिव्होर्स झाला ना आम्ही खूप खुश होतो, वाह आझादी मिळत होती. तर आहे ना ते एक प्रकारे लोक असंच म्हणतात ना यार, काय खूप अशी कटकटी बीवी कटकटा नवरा मिळाला का बाई हिच्यापासून एक तर आझादी पाहिजे. आणि मग राकेश राखीला म्हणतोय की आम्ही डिवोर्ससाठी म्हणजे आलो होतो ना, तर आम्ही बघायचो सगळे जे कपल आहे ना असे नाराज एकदम तणावात, तर आम्ही ना एकदम खुश ते लोक पाहायचे आम्हाला की हे किती खुश आहे नाही का. आणि आम्ही त्यांना बघून हसायचो, वा राकेश वा. मग नंतर राकेश म्हणतोय मग राखी म्हणते किती वर्ष आलं लग्न, तो 8 वर्ष होता आम्ही सोबत 8 वर्ष होतो. मग 2020मध्ये डिवोर्स झाला रिद्धी आणि माझा.
तर तो यार नजबली करून करून ना माझी हा टॉपिक कुठून निघाला माहिती का, तो आणि नजबली करून करून ना माझी ही पाठ जाम दुखायला लागली, कारण सारखं मला त्या रिद्धीला उचलावं लागायचं पंजाबी कुडीत. तर असं बोलताना एकंदरीत दिसला ना, मग तिथून हा सगळा जो विषय ना तो स्टार्ट झाला. आणि नंतर राखीमध्ये 8 वर्षी लागले, मग तुम्हाला बेबीज नव्हते का किंवा किड्स नव्हते का, तर तुमचं नाही म्हणे, आम्ही ट्राय केलं पण मग नाही, तर मग नाही असं असं बोलला येतो राकेश. आणि मग राखी म्हणते राकेशला की किड्स असले ना का गोष्टी खूप कठीण होतात. अगदी खरं, किड्स असले ना यार तर आहे ना, लोक आहे ना हेच म्हणतात का मुलांचं नुकसान होईल, मुलांचं नुकसान होईल, मुलांचं नुकसान होईल. मुलाला एक तर बापाचं प्रेम नाही मिळणार, मुलाला एक तर आईचं प्रेम नाही मिळणार, दोघांची ताटातूट होईल. तर या गोष्टींमुळे ना खूप जरा कॉम्प्रोमाइज म्हणून येणार ते नातं निभवत, मुलांसाठी निभवत तो गाडा रेटत असतं. पण मी एक हेच म्हणेन की थोडंसं मोठं झाल्यावर ना तुम्हाला जर काही तसं काही निर्णय घ्यायचा असेल तर नक्कीच घ्यावा. हर किसी को अपनी ज़िंदगी जीने का हक है. मग एकंदरीत याच गोष्टी जे घरामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या, यांचं पर्सनल लाईफ इथं डिस्कस झालं. मग तन्वीने मग बिग बॉसला हार्ट बनवला, हाट्याचा. मग त्याच्यानंतर प्राजक्ता संकेतचं इथं डिस्कशन चालू आहे. प्राजक्ताने ती ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं पाहिजे ना ॲक्च्युली. तर हे प्राजक्ताचं आहे ना, हे बेसलेस बोलणं ना काही कळत माझ्या डोक्यावरून जातो अख्खं माहिती. तर संकेत म्हणतो पण तन्वी इलॉजिकल नाही बोलत, तन्वी सगळं पॉईंटशीर बोलते. अगदी खरं, इलॉजिकल तर प्राजक्ता बोलते, मी काय बोलू आता. तर आहे ना गेली आय होप प्राजक्ता घराबाहेर. सोशल मीडियावर खबरे गरम आहे की प्राजक्ता बाहेर गेली. सो जर गेली असेल तर आय एम हॅपी. मी लगेच व्हिडिओ टाकते, मग तुम्हाला 1च मिनटाचा शॉर्ट बनवते आणि सांगते तुम्हाला की कोण घराबाहेर गेले, प्राजक्ता, रेवा की दीपाली. दीपालीला नाही काढणार मला वाटतं, बट लेट्स सी क्या होता है क्या नाही. नंतर आपण बघितलं अनुश्री इकडं विशालला म्हणते का ती म्हणते दरवेळेस का मी नाही जाणार, मी नाही जाणार. कोण? प्राजक्ता म्हणते का मी जाणारच नाही, मी जाणारच नाही. मग बिग बॉसने ओव्हर कॉन्फिडन्सला असा गदागदा हलवला आहे साखरेच्या, आयुर्वेदिक साखरला आहे ना बाहेर काढलं डायरेक्ट. मग विशाल म्हणतो भाऊच्या धक्क्यावर ना जे पण स्ट्रॅटेजी सांगितली जाते, मग ही म्हणते की माझ्या डोक्यात होतं आणि मग मी करणार होते ना, या सगळ्या गोष्टी बोलत राहते. अनुश्री म्हणते मग तिला म्हणजे स्वतःला पुढं नेण्यासाठी ती काहीही करते. आणि गुड लुक्समध्ये राहते आणि काळजी दाखवते वरवरची काळजी दाखवते, पण आतून वेगळं आहे. बिलकुल सही आहे हे, अगदी खरं आहे हे. मी तुम्हाला मागं पण बोलली आहे. तन्वीनी पण अगदी बरोबर ओळखलं हिला की इथं तोंडार ना आतून ना असं राहतं तिचं म्हणे, असा गेम आहे तिचा. अगदी बरोबर डिकोड केलं तन्वीने माहिती का. तोंडावर एकदम असा गेम असतो तिथं, हाय काय असं. आणि मग मनातून मला ना यांना नाही हो द्यायचं, काय बी हो, मला आरबी कॅप्टन पाहिजे. आणि 5च मिनटापूर्वी ती आरबीला अशी म्हणत असते, आरबी प्लीज मला हेल्प कर ना कॅप्टन्सीसाठी, मी तुला करते. मग डील अशा डीला करते, अशा इकडं डीला तोडत राहते बाई काय. नंतर अनुश्री बोलली, मी तुम्हाला बोलले की गुड बुक्समध्ये राहायचा प्रयत्न. नंतर विशाल बोलला आजपर्यंत राकेशने हिला कंटिन्यू नॉमिनेट केले. अगदी बरोबर, काय पॉईंट उचलला आहे विशाल, ग्रेट. कंटिन्यू नॉमिनेट केलं आहे, पण ही त्याच्याशी जाऊन बोलते, त्याच्यावर जाऊन बसते प्राजक्ता. आणि मी हे सागरला पण बोललो का हे हिचं काय चाललं आहे प्राजक्ता असं. तर सागर पण तिचीच बाजू येतो म्हणे, म्हणजे बोलतो का जाऊ दे बसू दे वगैरे वगैरे. मग अनुश्री ती सागर पण तिच्याकडेच जातो सागर पण. विशाल म्हणतो यांचा आहे ना स्टँडच क्लिअर नाही, काय यांच्या बाजूने हे करायचं. अगदी बरोबर. मग इकडं आपण इथलं राखी, मी केळेवाली बाई बनली आहे. राखी सावंत मग लगेच तन्वीकडे आली का मिठी भोळी साखर गोळी काय बोला ते, आम्ही खरं बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे लाऊड आणि तिखट असतो, असं तन्वीचं म्हणणे. आम्ही लाऊड आणि तिखट असतो. प्राजक्ताने पूर्ण बाल्कनी ना म्हणजे रिकामी केलेली आहे, असं तन्वीचं म्हणणे. अगदी खरं आहे, काय वावगं आहेत.
प्राजक्ताने पूर्ण बाल्कनी रिकामी केली आहे. मग आता ती टोळीमध्ये गेली, तिथले पण 2 स्ट्रॉंग कंटेंडर काढून टाकले तिने, कंटेस्टंट सॉरी काढून टाकले तिने. आणि आता तिसरी अनुश्रुती, तिला पण तिने टोळीतनं काढून टाकलं. म्हणजे घरात आहे पण टोळीत नाही. मनात वेगळं आणि वरतून वेगळं हे दाखवते ती. म्हणजे तिचं कसं आहे माहिती का, तन्वीने खूप छान केलं. ए हाय कशी आहेस तू, आणि मागून मला नाही तर जाम राग येतो यार खरंच. असा गेम यायचा प्राजक्ताचा. तर असं तन्वीने सांगितलं. मग वरचं प्रेम जे ना प्राजक्ता दाखवते, गोड गोड बोलते. मग राखी म्हणते दीपालीला बाहेर जायचं आहे काट्यातून, पण तुम्ही जाऊ देत नाही, यात काय खरं आहे म्हणजे. मग तुम्ही ह्या ग्रुपचे मास्टर माइंड आहात आणि तुम्ही हा पूर्ण ग्रुप चालवता तन्वी, यावर काय. तन्वी म्हणते आमचं असं नाही, आमच्या ग्रुपमध्ये असं काही नाही. प्रत्येक दिवशी आमचा वेगवेगळा मास्टर माइंड असतो. सोमवारी राकेश दादा असतो, मंगळवारी मी स्वतः असते, बुधवारी दीपालीताई असते आणि गुरुवारी मग प्रभू असतो. असं आम्ही वाटून घेतले मास्टर माइंडचं डोकं चालवायला. वा, 100. आणि जर आम्हाला असं वाटलं ना तर मी 100% देऊनच बाहेर पडेल. बिलकुल नाही तन्वी, तू ट्रॉफी घेऊनच बाहेर पडणार, तू किंवा राकेश, दोघं तुम्ही टॉप 2च वाटतंय मला. मग इकडं राखी म्हणती ओके पॅकअप करू चला. आणि आता आपण वळूया टास्ककडे. मग इकडं टास्क बिग बॉस म्हणताय राखी कॅप्टन बनणार की नाही. राखी म्हणती नको बिग बॉस, मला कॅप्टन नाही बनायचं आहे. राखीचा कार्यकाळाचा समाप्त झाला असं बिग बॉस बोलले. नवा कॅप्टन निवडायचा आहे. ज्यांना वरतून खेळायचं आहे ते खेळू शकता, म्हणजे बाल्कनीतून. या जे म्हणजे उमेदवारांनी त्यांना खाकलून दिलं, जा तुम्ही बाल्कनीत जाऊन उभं राहा वरती. म्हणजे अनुश्री, विशाल हे जे आहेत ते. अजून कोण आहे, संस्कृती पण आहे ना. मग बिग बॉस म्हणताय तन्वी तुम्ही कोकणच्या ना. तन्वी म्हणते हो कोकणची, पण मला मालवणी नाही येत. मग इकडं सागर होतो का तू का मालवणी नाही येते का, तर त्यांच्या त्या भाषेत म्हणतो ती नाही येत मला. मग बिग बॉस म्हणताय बाई तन्वी पत्र वाचा. मग इकडं काय आहे की घरातले सदस्य जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील. कशाला, माशांचं जाळं. मग उमेदवारांना आपल्या जाळ्यात जास्तीत जास्त मासे जे ना ते गोळा करायचे. कमीत कमी 3 मासे तरी जाळ्यामध्ये पाहिजे. जास्त मासे गोळा करणारे टिकून राहतील आणि कमी कमीवाले ना ते बाद होत राहतील आणि सागर संचालक असतील. त्यानंतर तन्वी, आपण त्यांचे ना काढूया पहिले. हे मला तन्वीचं पटलं होतं, पण तन्वी तू सगळ्यांना म्हणून हे सांगितलं होतं का आपण सगळे म्हणून संकेतला आऊट करूया पहिले. खूप आवडलं असतं. तू जर असं बोलले असते ना मी इथे तुझ्यासाठी तन्वी टाळ्या वाजवल्या असत्या. तन्वी व्हॉट अ गेम प्लॅन. बट नो तन्वी, काय बोलू आता मी. आपण त्यांची काढूया. टास्क चालू झाला, पकडापकडी चालू झाली, हिसकी चालू झाली यांची एकमेकांकडून. आणि यार ते काय संकेतने खतरनाक त्या रेवाला ओढलं यार. मी ओढलं लागलं का काही विचारीला, पण थँक लागलं. तरी तिचा हात आहे ना इथे कुठेतरी लागलं, ती दाखवते खूप लागलं आहे खरंच. आणि लागलं असेल, मी मस्करी नाही करत. आणि जेव्हा लागतं ना तेव्हा आपल्यालाच कळतं का किती पेन होतं बाई. तर नंतर इकडं बझर चालू झालं आणि मग नाही बझर दाबलं गेलं. आणि मग बिग बॉस म्हणले सागर माशांची मोजणी करा, किती आहेत मासे. 3 सदस्यांना बाद करा ज्यांचे सर्वात कमी मासे आहे. मग इकडं राकेश, दीपाली, प्राजक्ता बाद झाले. काय केलं राकेश आणि दीपालीने मिळून हे सांगा बरं. त्यापेक्षा यांनी तन्वीला मदत केली असती तर हे संकेतचं पकडू ठेवले असते आणि आता संकेत बाद झाला असता माहिती. मग नंतर इकडं मासे जाळीत पाहिजे असं लिहिलेलं आहे असं बोलतो आहे राकेश. आणि सागरला म्हणतो आहे की तू ना बायस्ड खेळतो आहे असं सागरला सांगितलं त्याने राकेशने. मग नंतर आपण म्हटलं संकेत कोणाचंही असू दे करू, म्हणजे प्राजक्ताला बोलत होता ते बाहेर ते सोफ्यावरचं काय डिस्कशन होतं ते तुम्हाला माहिती का. नंतर इकडे आपण बघितलं यार संकेतने जबरदस्त पाडलं यार त्या रेवाला. एकदम डायरेक्ट तिकडून पाडला इकडं खेचीत आणली तिला डायरेक्ट. नंतर दाबून बाई तो ते घेत होता. तन्वी रेवा मग एकमेकींवर आल्या डायरेक्ट, एकमेकींवर मासे वाचवायला.
नंतर राखी मदत करत नाही आहे, राखीचे पण यांनी संकेतने काढून घेतले. आणि इथं तन्वी म्हणते, प्रभू तुला मी सांगितलं होतं का राखीकडनं मागून घे, तर तू मागितली. प्रभूने जरी राखीकडनं मागितले असते तर संकेतने प्रभूकडनं घेतले नसते का? आणि प्रभूने असे किती कवटाळले असते तर ते असे वरतून अलगस खेचले असते. प्रभूची स्ट्रेंथ जास्त आहे की संकेतची स्ट्रेंथ जास्त आहे? थोडासा विचार करतो मी. नंतर इकडं राखीचे काढून घेतले संकेतने आणि बझर वाजलं. 2 उमेदवार बाद करायचे होते इथे. सागरचा निर्णय, राखी आणि रेवा इथून बाद झाले. आणि मला तर कळत नाही रेवाला कसं बाद केलं, कारण प्रभू आणि रेवाचं टाय होतं माशांच्या बाबतीत. मग त्यांनी प्रभूला ठेवलं आणि रेवाला टाय केलं. याच्याबद्दल भाऊच्या धक्क्यावर विचारलं जाईल का सागरला की असा कसा निर्णय होता टाय असताना? बघूया काय होतं. मग जसं मी बोलली का दोघांचा टाय होता तरी पण ह्यांनी तिकडून निर्णय दिला. तन्वी इकडं प्रभूला बाई बोलली का ठरलं होतं ना का तू राखीकडून मासे घेणार आहे, तर तू का घेतले नाही? तिला सारखं सारखं तू आठवण करून द्यायची ना. मग प्रभू इकडं प्रभूवर खूप चिडचिड करत होती तन्वी, कारण टास्क गेला हातातनं आणि संकेत कॅप्टन म्हणून राहिला. तिला दिसतंय आत धडधडीत. मग चालू झाला टास्क आणि संकेतने भाई डायरेक्ट ओढून आणलं. विषयच संपला. तन्वीला डायरेक्ट भाई असं खेचतच आणलं आणि ते मासे हिसकत होता. तर तन्वीने ती बॅग एकदम पॅक केली होती मागे आणि ते मासे असे पकडले होते. तर तिच्या इथं गळ्याला पण दुखापत झाली, काहीतरी लागलं वाटतं. आणि मग डायरेक्ट जोरजोरात रडायला लागली ती. आणि मग बिग बॉस बोलले तन्वीला आत्ताच्या आता मेडिकल रूममध्ये आणा. मग इकडं तन्वी सागरला बोलते वाटतं की हा मेडिकल रूममधनं आणा. आणि मग विशाल म्हणतोय का तिला लागलंय, ती स्थगित करायचा प्रयत्न करेल, म्हणजे हा टास्क रद्द करायचा प्रयत्न करेल. मग तिने बास्केट दाबून ठेवली होती. बास्केट नाही, बांधून ठेवली होती, सॉरी. तिने बास्केटची ना मागं बांधून ठेवली होती आणि मग त्याच्यामुळे ती निघतच नव्हती. तर ही तिची स्ट्रॅटेजी होती. मग जिथून थांबले होते ना तिथून हा टास्क पुन्हा चालू झालेला आहे. आणि मग मी ओके नव्हती, तो सोडत नव्हता. तू पाहिलं ना सागर दादा, हे बोलती, ही एक्सप्लेन करते. तन्वीमध्ये फेअर खेळा, संचालक सांगत होते मी ओके नव्हती, तरी पण फेअर खेळत नाही आहे. मग इकडं सागर म्हणतो नाही, मी 4 वेळा बोललं, त्याने सोडलं. प्रभू थांब, मी बोलतोय, प्रभूमध्ये बोलत होता. मग तन्वी म्हणते बिग बॉस बोलेल तेव्हा सोडलं. तन्वी बरोबर बोलली इकडे का बिग बॉस, पण मला असं वाटतं का त्यांनी त्याच्या आधी थोडंसं सोडलं होतं. तुम्हाला काय वाटतं यामध्ये? मग बिग बॉस सागर मोजणी करून निकाल जाहीर करा आता. मग संकेतकडं 20 मासे तर प्रभूकडं 10 मासे, अशा प्रकारे संकेत झालाय घरात कॅप्टन. मग बिग बॉस डेंजर की जमा करा, टास्क संपलाय. तर इकडं सांगितलं का डेंजर की जी ना ती जमा करा, टास्क संपलेला आहे. मग संकेत तन्वीला बाई तू स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे, खूप छान खेळले टास्क, आणि तन्वी खूप छान टास्क खेळते हे आपल्याला पहिल्यापासून अगदी व्यवस्थित माहिती आहे ना. मग त्याच्यानंतर तन्वी मी प्रभूला बोलली जागा सोडू नको. प्रभू म्हणतो जीवाचं नुकसान झाल्यावर त्या कॅप्टन्सीचं काय करू? काय करायची ती कॅप्टन्सी? बरोबर यार, जीवापेक्षा काही प्यारा नाही बे आज जगात. मग दीपाली म्हणते अगं तो केवढा, म्हणजे अगं प्रभू केवढा, तो केवढा संकेत. म्हणजे मी कशाबद्दलच बोलत नाही, पण स्ट्रेंथ वाईज येस तो तन्वीला बारी पडत होता, तो प्रभू. तर या सगळ्या गोष्टी तर दीपालीजी ना सारखं समजत होती, पण तन्वी समजून घ्यायला तयार नाही. तन्वी ती आपल्याकडं मेजॉरिटी होती, तू कॅप्टन होणार होता, काय झालं? गेम सगळा गेला आता. अगं मग तन्वी तुम्ही चौघांनी आधीच ठरवायचं होतं का आपण पहिले संकेतला इथून काढू आणि मग आपण ठरवू. मग तुम्ही तशी स्ट्रॅटेजी प्लॅन का नाही केली? तुम्ही सगळे मिळून संकेतला का नाही धरलं? सिम्पल. रेवा पण आली होती तुमच्यात 5 जणांची, 5 जण झाले असते तुम्ही. मग त्याच्यानंतर आपण बघितलं दीपालीमध्ये एवढ्या अपेक्षा का ठेवते तू त्याच्याकडून? नको ठेवूस, अगदी बरोबर आहे, हे अग्री करते मी.
नंतर विशाल इकडं खूप हसतोय, बाई संकेत कॅप्टन झाला म्हणून खुश झाला आहे तो, काटा टीमचा कोणीच नाही आला. आणि हाच विशाल जो आहे ना तो म्हणजे आता काय सांगू, मला इथं दिसतंय यार संकेत, काय बोलू यार, जाऊ दे, मी नेक्स्ट वीकमध्ये ना त्याला पूर्ण जो तो टोळीत गेला आहे ना, आता मला बघायचं तो टोळीच्या बाजूने कितपत झुकणार आहे ते बघणार आहे मी आता या वीकमध्ये. तो विशालचा ऐकून चालतो का विशालला तो सल्ले देऊन दोघं एक होऊन एकमेकांचे सल्ले घेऊन मग खेळतात, ते बघू आपण आता. आणि मग नेक्स्ट वीकमध्ये ना मी त्याचा गेम सांगते तुम्हाला, डिकोड करते याचा गेम. नंतर आपण बघितलं यार ताट वाजवून संकेतचं स्वागत झालं इथं. विशाल म्हणतो कॅप्टन हमारे टोली का हुआ है. कुठून जाय बाई टोळी, तू सगळ्यांवर ठप्पे मार, हा टोळीचा हा याचा बाल्कनीचा. नंतर तन्वी आता प्रभूला समजावती आहे, कारण प्रभू नाराज होता खूप, तर प्रभूला समजावते ती. नंतर विशाल इकडं तन्वीची रडारड चालू झाली बाई, टास्क संपला, टास्क हारली, काहीची रडारड चालू होती. इकडं रेवा पण नाराज आहे, कारण तिला ज्या प्रकारे ओढलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओढलं गेलं ते तर राहू द्या, पण टाय असताना म्हणजे प्रभू आणि तिचे जे मासे टाय असताना तिला काढलं सागरने, पण प्रभूला काढलं नाही. याच्यासाठी एकंदरीत त्या गोष्टी ती बोलते. आणि मग आपण बघितलं प्रभू जो आहे ना थँक्यू बोलतो इकडे सागरला, का तुम्ही मला बॉट ठेवलं. नंतर तन्वी म्हणती मी फेवर रिटर्न करेल सागर दादा, डोंट वरी. मग तन्वी प्रभूला म्हणती सर्व मूर्ख आहे, त्याला सपोर्ट करताय, म्हणजे कोणाला, संकेतला, वाईल्ड कार्डला. तन्वीला प्रभूला कॅप्टन करायचं होतं. रेवा दीपालीला म्हणते की बन गया ना टोळी में कॅप्टन, विशाल बोलला असा इकडं बोलते. मग इकडं दीपाली म्हणते रेवा आणि संस्कृतीला का संकेत आता सगळं विशालचं ऐकून चालणार. आणि मी बघितलं तो कसा ऐकत चालला होता थोड्या वेळापूर्वी, तो टोळीचा झाला आहे आता संकेत. मग इकडं ते झालं. मग अनुश्री विशालचं इकडं प्राजक्ताबद्दल डिस्कशन चालू आहे, का तिला लागतं कोणी हे तन्वीला, मी आवडत नाही. प्राजक्ता तन्वीलाही ती आवडत नाही, कोण, प्राजक्ता, असं बोलतोय. नंतर आपण फ्रंट फुटला खेळून ना उमेदवारी घालवतोय, असं अनुश्री म्हणते ते. मग नॉमिनेट करतोय प्राजक्ताला, कोणी ना कोणी पाहिजे नॉमिनेट करायला. ते हे विशाल आणि अनुश्रीचं इकडे बोलणं चालू होतं एकमेकांशी. आणि मग विशाल म्हणतोय इथं मला प्रभू तन्वी दोघांनाही बघायचं नव्हतं, इथं आरबी असताना तर मी नक्कीच त्याला सपोर्ट केला असता, एक वाईल्ड कार्डला नसतं होऊन दिलं. तर आता ही चुगली संकेतला दाखवली जाईल का, जे विशाल आत्ता बोलला. आणि मग त्याच्यानंतर म्हणून संकेतला मी केलं वाईल्ड कार्डला, कारण मला तन्वी प्रभू दोघंही नको होते. मग इकडं सकाळ झाली आणि तेरी मेरी यारिया वगैरे ते गाणं लागलं. मग इकडं राखी राकेशला बाई गुड मॉर्निंग बेबी म्हणते, गुड मॉर्निंग बेबी. मग इकडं दीपाली सागरचं बाई ड्युटीवरनं भांडण चालू झाली. कारण दीपाली म्हणत होती का मी कम्फर्ट नाही, म्हणजे मी कम्फर्टेबल नाही वॉशरूम धुवायला. तर सागर म्हणतो इथं कोण कम्फर्ट लेवलचं, कोणीच कोणत्याच कामात कम्फर्टेबल नाही, म्हणजे कम्फर्ट नाही, पण आता करावं तर लागणारच आहे ना. आता हे सगळं बोललाय तो. नंतर सागर म्हणतोय का मी बाथरूम भांडे केलेले, मग कम्फर्ट म्हणून कसं चालेल, संकेतला बोलतोय. मग तन्वी म्हणते मी मेडिकल रिझन देऊ शकते का, मी काही करणार नाही. वा. मग नंतर आहे ना राकेश म्हणतो आम्हाला ब्रेकफास्टमधून हालायचं नाही आहे. मग प्राजक्ता म्हणते इथं आम्ही पण ड्युटी नाही करणार. मग आता दीपाली म्हणते टॉयलेट साफ करायला प्राजक्ताला लावा. इकडं प्राजक्ता म्हणते दीपालीला टॉयलेट साफ करायला लावा. मग इकडं दीपाली म्हणते की मला आवडत नाही वॉशरूम साफ करायला. वा वा. नंतर बोलली का मी 1 वीक करेन फक्त, लगेच बदल. सागर म्हणतो मग हेच म्हणत होतो ना दीपाली, 1 वीक कर. मला कळत नाही इथून दीपालीने महागार का घेतली, सगळ्यात महत्त्वाचं तर. मग इकडे दीपाली रडती एका ड्युटी चेंज झाली म्हणून. अरे मग तेव्हा स्टँड घ्यायचा ना स्वतःसाठी दीपाली, का मी नाही करणार तर नाही करणार, सिम्पल. मग अनुश्री विशालला बोलती इकडे मला ना दीपाली नाही तर आरबीला द्यायचं होतं वॉशरूम. मग दीपाली संकेतनं ती काही प्राजक्ता अनुश्रीचा प्लॅनच होता की मला ब्रेकफास्टमधून काढायचं आणि वॉशरूम घ्यायचं. मग नंतर सागर म्हणतो बाई संकेतला आता तिची कॅसेट चालू झाली की संपतच नाही दीपालीची. हो दीपाली बोलतच राहते यार नॉनस्टॉप. मग राखीने संकेतला इकडं खीर बनवली आणि मग त्यांनी मुका घेतला बाई तिच्या हातात. येस. आणि मग राखीकडे जेलेस फील करवते, कोणाला, राकेशला जळवते. मग तो म्हणतोय बाई रेवा कॉफी आण, इकडं राकेश म्हणतोय. मग चहा बनव.
तर पहिले तर विचारलं रेवा कुठे, मग म्हणे रेवा जी तयार होते. राखे तो वा रेवा तयार होते. मग दीपालीकडं रेवाला जरा सतव ग राखीला, आरबी म्हणजे आरबीच्या जवळ जाऊन राखीला सतव. मग तेच करताना दिसली. मग राकेश चहाची तलफ लागली आणि मग राखी रेवाला गॅस जवळ जाऊ देत नाही. कारण राकेश बोलला ना रेवाला माझ्यासाठी मस्त चहा कर. राखी कसा करू देईल बरं. मग ते सगळं झालं आणि मग राखी रेवाला म्हणते मी तुझीच आहे आरबी, मी तुझीच आहे सागर. हे म्हणजे हे जे ना तू सगळ्यांना करत आहे हे थोडंसं चुकीचं वाटलं मला. म्हणजे रेवा जी ना प्रत्येकाला म्हणते जाऊन जाऊन का मी तुझीच आहे. किती चुकीचं स्टेटमेंट आहे हे. बघू रितेश सर काय बोलतात आता याच्यावर. मग राखी म्हणते दीपालीचं भांडण चल हट. मग इकडं रेवा पण रडायला लागली का आर यू क्रेझी ऑफ दॅट. मग अशी कशी म्हणते का मी कोणाकडे जात राहते. येस राग यायलाच पाहिजे. मग इकडं राखी दिवाळीचं जे ना थोडंसं कडाक्याचं भांडण चालू झालं. मग संकेत तुम्ही नळावर भांडताय का, आली साडी घालून. मग दीपाली ते हो मग घातली आहे आणि टॉयलेट पण साफ करणार आहे आता, समजलं का. मग इकडे तन्वी पर्सनली जाऊ नका यार कोणाला, पर्सनली नका बोलू यार कोणाला. हे तन्वी आपल्याला एकंदरीत बोलताना दिसली इथे. नंतर मग राखी म्हणते बाई माझं किचन इथं कोणीही पाऊल नाही ठेवायचं. मग नंतर हे सगळं बोलल्यावर मग बिग बॉस म्हणते बाई ब्रॉन्झ चेन निर्बंध आता हटवण्यात येत आहे. आणि मग राखी संस्कृतीला आरबी आणि तिच्यामध्ये काटा दीपाली आहे असं राखीचं म्हणणं आहे. राखी संस्कृतीला ती आरबी आणि राखीमध्ये काटा जो आहे ना तो दीपालीचा आहे असं राखीला वाटतं. तर तुम्हालाही तसंच वाटतं आहे का. मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला चॅनलला बिलकुल विसरू नका. तर हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. आणि संकेतने हा टास्क पूर्णपणे धुवून टाकला आहे. मस्त खेळा संकेत, व्हेरी गुड. आणि तन्वीची इथं थोडी स्ट्रॅटेजी ना चुकली थोडीशी, मी हेच म्हणेल. काटा टीमकडनं ही चूक झाली की त्यांना स्ट्रॅटेजी नाही करता आली, डोकं नाही लावता आलं टास्कमध्ये. हा होता ओव्हरऑल बिग बॉस मराठी एपिसोड 62चा रिव्ह्यू. तुमचं काही म्हणणं असेल तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. एविक्शन कोणाचं झालं लेट मी चेक, नाही तर मी दुसरा व्हिडिओ बनवतो. ओ माय प्राजक्ता शुक्रे इज आउट. प्राजक्ता शुक्रे इज आउट. वा खुश, प्राजक्ता गेली घराबाहेर. फायनली. चला मी अजून एक व्हिडिओ बनवते आता याच खुशीत. तर गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ बघायची गरज नाही कारण मी तुम्हाला इथंच सांगून दिलं जे रिव्ह्यू बघता येते की प्राजक्ता शुक्रेचं एविक्शन झालेलं आहे. येस. सो इसी बात पे गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. ओके, शुभरात्री. एविक्शनचा एक व्हिडिओ तो बनलाच पाहिजे, तेही प्राजक्तासाठी. ऑडियन्सला ती खूप वाट पाहत होती यार, ऑडियन्स खूप वाट पाहत होती. ओके, बाय बाय, टेक केअर. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ओके, गुड नाईट, बाय बाय.